होईल सुरुवात। सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2026 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं मॅच ऑन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पप्पू पाटोळे आणि त्यांच्या जोडीला ओम पाटोळे मैदानाच्या आत। सामन्याला सुरुवात होती। पहिला चेंडू 7वा दिवस, पहिलाच बॉल हलक्याताना फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील। पप्पू पाटोळे आपलं अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतील। एक धाव एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होतं। एका बाजूला कल्याण तालुक्यातील कुंदेगाव आणि दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील शेंद्रुन या मुरबाड मधील आंबेळे खुर्द गावामध्ये भगवा चषकाचा थरार रंगताना पाहायला मिळतो। एक धाव धावपलकावर संघाचं अकाउंट ओपन झालं। स्ट्रायकर एनवर ओम पाटोळे यांना आपण पाहाल। भूषण शेलार बॅक टू बॉलर फटका सजवला। फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिले भूषणचं। एक सिंगल या बॉलवर येईल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर। 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात। एक दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार आहेत। भूषण फुलटॉस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षकाला तर मोठी चेस। एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर मिळतील। तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला तोपर्यंत 3 धावा येत आहेत। 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल ती आता 5 या धावसंख्येवर। 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धावपलकावर। टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय इथे घेतला त्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रुन या टीमने। दुसऱ्या बाजूला भूमी 11 कुंदे कॅप्टन विनोद यांनी सांगितले की आम्ही गोलंदाजीच करणार होतो। गोलंदाज तयार आहेत। भूषणचा बॉल शपल होत फटका चांगला खेळला। क्षेत्ररक्षक करतील पाठलाग। एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 7 या धावसंख्येवर। 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धावपलकावर। 7वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा 31व पर्व एक दर्जेदार आयोजन सातत्याने करत असताना सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द। गोलंदाज भूषण, स्ट्रायकर एनवर ओम पाटोळे। चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये पेट्रोलिंग चांगले सजवलं। ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी भूषण शेलारची। एक सिंगल या बॉलवर येईल। ऑन स्क्रीन आपण पाहतायत भूषण शेलारला। भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करत असताना 10 क्रिक लाईव्हचे ऑपरेटर कॅमेरामन आणि सातत्याने जर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं शेवटपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग जोडले होते। हलक्या हाताने चेंडू ढकलला तिथे क्षेत्ररक्षक येतील। एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रुन विदाउट लॉस 9 ऑन द बोर्ड संधी डीजे धनुला। सध्याच्या घडीला आपण पाहतायत 9 धावा। षटक क्रमांक 2 मध्ये आलेत रोशन घायाळ। गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर इनवर पप्पू पाटोळे यांना आपण पाहतायत। चांगला चेंडू भूषण यांचे यष्टीरक्षण चांगलं राहिले। भूषण रोहने कित्येक क्रीडा स्पर्धा कल्याण विभागातील गाजवल्यात। तदनंतर सातत्यानं ज्या ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतो मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवेश भूमी 11 कुंदे या संघाचा राहतो आणि स्पॉन्सरशिप मधून देखील महत्त्वाचं योगदान भूषणदादा रोहने यांचं आपल्याला पाहायला मिळतं। रोशनचा बॉल अडवा बॅटनं चांगला फटका सजवलाय। गॅप मधून चेंडू सीमारेषा ओलांडेल। 7वा दिवस आणि या 7व्या दिवसातील पहिला चौकार खेळलाय पप्पू पाटोळेने। 4 रन।
ती फुल टायमिंग पाहायला मिळाली. टायमिंग साठी जाणला जातो पप्पू, त्याच्या पाठमधून आला हा चौकार. संघाची धावसंख्या 13 या धावफलकावर. 13 रन ऑन द बोर्ड, 13 धावा. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर, फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल, कॉट अँड बोल्ड. रोशन घायलने टिपला अप्रतिम झेल आणि संपेल पप्पू पाटोळेचा खेळ. एक जबरदस्त कॉट अँड बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला. सर्व अँगलने ते दाखवलं जातं. चांगला झेल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडला. रोशन घायाळ, कॉट अँड बोल्ड. पप्पू पाटोळे बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू पॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आता नरेश पाटोळे. इथे टाकलेला रोशनचा हा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन घायाळ यांना आपण पाहतो एक दर्जेदार ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला रोशन, विनोद, भूषण, तेजस, संकेत ही स्टारकास्ट आहे, खास करून भूमी 11 कुंदेची. यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं आपल्याला. रोशन गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. त्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रून जाऊन पोहोचेल आता 14 या धावफलकावर. 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावर. कल्याण विभाग, कल्याण तालुक्यातील एक संघ, शहापूर तालुक्यातील एक संघ एकमेकांच्या समोर पहिल्या सामन्यामध्ये उभे ठाकलेत. कोण कुणावर अधिराज्य गाजवतं ते पाहायचं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिला. ओम चेंडू समजू शकत नाही. या षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 1-14. प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रून संधी डीजेला. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले त्या पहिल्याच मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय 14. ऑन स्क्रीन आपण पाहतायत सध्याच्या घडीला कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलं विनोदला. विनोद घायाळ गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत. विनोद. ओ चांगला चेंडू राहिला विनोद घायाळचा. एष्टी रक्षण भरपूर चांगलं आहे. भूषण रोहने या खेळाडूचं. भूमी 11 कुंदे इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये, परंतु सर्वात महत्त्वाचा खेळाडू नरेश पाटोळे. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तो सध्याच्या घडीला तयार आहे. विनोद. स्ट्रायकर इनवर नरेश यांना आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल आता 16 या धावफलकावर. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. निर्धारित 5 षटकांची लढत. 20 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे 4 षटक तळण्यासाठी. विनोद घायाळ
विनोद यांचा बॉल पाक बॉलर फटका चांगला सजवला आहे. लॉंग ऑन मध्ये पेट्रोलिंग आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतं. वेलफील्ड भूषण शेलार यांचा चांगला थ्रो देखील आपण पाहिलं. एक सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, पोहोचेल ते आता 17 या धावफलकावर. विनोद घायाळ गोलंदाजी ट्रॅकवर जे मात्र तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर ओम पाटोळे सलामीचे बॅटर आहेत. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू राहिला विनोदचा. कमालीची गोलंदाजी घायाळ बंधूंची. आपल्या गोलंदाजीने पुढील संघाला देखील घायाळ ते करतायत. आता चांगली गोलंदाजी अचूकता दाखवत असताना रोशनला पाहिलं आपण या अगोदरच्या षटकामध्ये. आता विनोद आलेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आई गावदेवी शेंद्रून या टीमला. 311 जयजी पाटोळे यांनी प्रस्तुत केलेला संघ. बिग हिट फटका दमदार आहे. डीप फाईन लेगला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड स्टँडला सलामी येतोय. ओम पाटोळेच्या पाठमधून सिक्सर षटका. ब्युटिफुल टायमिंग ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. थोडेसे शफल झाले, जागा बनवली होती. डीप फाईन लेग मध्ये खेळलेला हा जबरदस्त फटका. ब्रिलियंट टायमिंग. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल 23 या धावफलकावर. विनोद घायाळ यांच्यावर आक्रमण करत असताना ओम पाटोळे त्यांच्या पाठमधून आलाय हा षटकार. हे फटके फार महत्वाचे राहतील मॅचमध्ये. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण काल पाहिलं 50-55 धावा देखील या मैदानावर डिपेंड होताना आपण पाहिलं. 5 षटकांमध्ये 45 धावा देखील डिपेंड होताना पाहिल्यात आपण या मैदानावर. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. धावफलकावर धावसंख्या 23 धावा. एक फलंदाज बाद आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. उद्या संतोषजी चौधरी उर्फ दादूस यांचा ऑर्केस्ट्रा आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांचंही सहर्ष स्वागत. भगवा चषकात ओम पाटोळेच्या पाठमधून अजून एक चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 311 आई गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रून धावफलकावर 1 बाद 25 धावा. संदीप DJ कुमार. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचं षटक, महत्वाचा सामना. गोलंदाज तयार होतील. आता गोलंदाजी ट्रॅकवर रोशन आलेत. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. एष्टी रक्षण थोडंसं साधारण राहिलं. 1 धाव या बॉलवर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला 22. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 26 या धावफलकावर. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आजचा दिवस क्रमांक आपण या क्रीडा स्पर्धेचा पाहतोय 7वा. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. बिगिट करण्याचा प्रयत्न.
चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते चुकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना. किनवली विभागातील आज 8 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. कल्याण तालुक्यातील देखील 1 संघ इन ॲक्शनमध्ये. भरपूर मजा येईल आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं. 26 ऑन द बोर्ड, 26 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रवी सर यांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच धर्मेंद्र वर्मा सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रॉकी सर. त्यांची देखील भूमिका फार चांगली राहिली या क्रीडा स्पर्धेसाठी. दुसऱ्या बाजूला 10 क्रिक लाईव्ह ची संपूर्ण ऑफिशियल टीम या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल सुंदर पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. चांगला चेंडू इथे तळत असताना गोलंदाज रोशन यांना आपण पाहतोय. फलंदाज रन आउट, फलंदाज बाद. आणि तदनंतर शाहिद सय्यद जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. ऑपरेटरची भूमिका फार महत्त्वाची राहील या क्रीडा स्पर्धेमध्ये. रोहित रॉय डबल आर व्हिडिओग्राफर देखील आहेत, रील स्टार देखील आहेत. गोलंदाज सय्यद. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील एक मोठं नाव 10 क्रिक लाईव्ह, कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्यानं मोलाचं योगदान देताना पाहायला मिळते. सुनीलजी माळी सर असतील, नकुलदादा भांडे असतील, सातत्याने या टीमवर विश्वास दाखवतात आणि ते सार्थक करत असताना भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहतायत. शेवटचा बॉल, रोशन याचा फटका इथे चांगला. बॅक टू बॉलर सजवला. भूषण शेलारला बीट करत चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. नरेश पाटोळे यांच्या पाठमधून हा चौकार. दोन बाद 33 धावा. शेवटच्या षटकामध्ये सदानंद यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. डावकुर्याताचा गोलंदाज. या अंतिम षटकामध्ये कामगिरी कशी होते ते पाहायचं. जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल. नरेश पाटोळे यांच्या पाठमधून शेवटच्या बॉलवर खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. सोपान भोईर स्ट्रायकर एंडवर आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर नरेश यांना आपण पाहतो. सदानंद आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी. सदानंद जुगरे गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर धावपलकावर 2 बाद 33 धावा. 5वं षटक. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका खेळला.
डीप मिड विकेट काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत नरेश पाटोळे. धावफलकावर धावसंख्या 34. लॉस ऑफ 2. 34 धावा धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाचा सामना आहे मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. सदानंदचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण थोडंसं असाधारण परंतु डायरेक्ट हिट. भूषण रोहने यांची जबरदस्त डायरेक्ट हिट. रन आउट. फलंदाज बाद. हे देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत दिलीपजी गायकर हे देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. लहूदादा गायकर यांची खासियत राहिली आहे, ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धेसाठी ते उपस्थित राहतात त्यांच्या समवेत अनेक मित्र परिवार नेहमीच या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत असतो आणि सातत्यानं समालोचकांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे लहूदादा गायकर. प्रसिद्ध उद्योजक साजई ते या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. चांगला चेंडू. भूषण पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे परंतु एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल ती सध्याच्या घडीला 35. लॉस ऑफ 3. 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. भूमी 11 कुंदे त्यांच्या विपक्ष त्रिशा 11 एक गावदेवी स्पोर्ट क्लब शेंद्रून. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. 3 बाद 36 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेटचा थरार रणसंग्राम प्रेक्षक वर्गाची गर्दी हळूहळू होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज किनवली विभागातील नामवंत 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सदानंद गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर फलंदाज नरेश पाटोळे. आतापर्यंत 8 बॉल फेस केलेत. धावा देखील 8 बनवल्यात. लेट कट हलक्या हाताने फटका सजवला तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल. 3 बाद 37. शेवटचे 2 चेंडू अजूनही खेळ बाकी आहे. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला दाखवत असताना लहूदादा गायकर यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे भगवा चषकामध्ये. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली जाते. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला होते. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लाजबाब गोलंदाजी. अचूकता सातत्य पूर्ण कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते आपल्याला पाहायचं. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 5 षटकांचा खेळ समाप्त. 39 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. त्रिशा 11 आई गावदेवी शेंद्रून. विजयासाठी भूमी 11 कुंदे टीमला बनवायच्यात 40 धावा. आस्किंग रन रेट 8चा. चांगली गोलंदाजी राहिली. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. पंचांसाठी पाणी मैदानामध्ये घेऊन जा. ओके. धाबा बनवल्यात 39. 40 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल समालोचन कक्षामध्ये करूया थोडासा फेरबदल. ऐकूयात सोमनाथ खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, कौतुक करतोय. फार मोठ्या दुःखद प्रसंगातून आपण निश्चितच स्वतःला सावरतायत, कुटुंबाला सावरतायत, त्यानंतर पुनश्च एकदा सेवेमध्ये आपण रुजू झालात. आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपल्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण नक्कीच सहभागी आहोत. इथे आपण पाहताय आजच्या या 7व्या दिवसाला अर्थातच रजनीमध्ये आपण सुरुवात केली. दिवस क्रमांक 7 मध्ये रात्रीचा हा फॉर्मॅट भगवा चषक 2026 मध्ये आपण पाहताय. जबरदस्त ही टुर्नामेंट पर्व 31वे गौरवशाली अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं हे पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना 7 दिवसापूर्वी आपण सुरुवात केली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती रणधुमाळीला आपण या ठिकाणी सुरुवात केली. आजपर्यंत तुम्ही पाहाल तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय जबरदस्त नियोजनाच्या अंतर्गत हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही पाहताय. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026 हा थरार 7व्या अर्थातच या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. बनवाव्या लागतील 40 धावा. सामना पहिला टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण. अर्थातच मान्यवर जयेशदादा पाटोळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे त्रिशा 11 आई गावदेवी शेंद्रुण. आणि बॅटिंग करत असताना 39 धावा त्यांनी बनवल्या. 40 धावांचं इथे पाठलाग सुरुवात करत आहेत भूषणदादा रोहणे. मैदानावरती त्यांचा संघ उतरला, गोलंदाजी सुंदर केली. 5 षटकांची मॅच, 30 बॉल आणि 40 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेत. तेजस शेलार आणि त्याच्या साथीनं संकेत दळवी हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तेजस शेलार स्ट्राईक करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती शेंद्रुण एक्सप्रेस नरेश पाटोळे. 40 धावांचं लक्ष आहे. अगदी आपण पाहताय तर पहिला सामना आजच्या या रजनीचा आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय धावा धावफलकावरती जरूर कमी लावल्यात, मात्र आई गावदेवी शेंद्रुण संघ ताकद ठेवतोय. गोलंदाजी चांगली आहे. बॅटल रंगेल. पहिलाच बॉल. नरेश पाटोळे आपल्या स्टाईलमध्ये इथे सुरुवात करत असताना अगदी आपण पाहताय तर अनऑर्थोडॉक्स रनअप. निश्चितच एखाद्या वेगवान गोलंदाजाचा जर आपण अभ्यास करत असाल तर अशा पद्धतीचा रनअप फार कमी वेळा पाहायला मिळत असतो. इथे आपण पाहताय फलंदाजाला दिलाय चकवा. पहिलाच बॉल डॉट आलाय. निर्धाव. नरेशचा हा चेंडू इथे पहा, विकेट मिळतीये पहिली. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. लागलेला पहिला झटका भूमी 11 कुंदे टीमला. बॅट्समन आउट. तेजस शेलार ही इज गॉन. पूर्वक धन्यवाद. डीजे धनुचं मनापासून आपण कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार संगीत संयोजन या ठिकाणी आपण पाहताय. सामना पहिला आहे, आजच्या रात्रीचा पहिला सामना. आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय तर 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवरती नरेश पाटोळेचा करिश्मा तुम्हाला पाहायला मिळाला. इथे निश्चितच मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये फलंदाज निश्चित होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायाच्या साह्यानं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि स्वतःच्या हातानं पायावरती कुऱ्हाड मारून घेत असताना बॅट्समन आउट झालाय. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट, बिग लॉस. 40चा पाठलाग या ठिकाणी तुम्ही पाहताय. निश्चित प्रत्येक बॉलवरती एक नवीन समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल नंतर एक नवीन कहाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी अटॅक जर तुम्ही आई गावदेवी शेंद्रुण या टीमचा पाहिला तर निश्चितच विश्वास ठेवलाय जयेशदादा पाटोळे यांनी. त्रिशा 11 आई गावदेवी शेंद्रुण हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये फिल्डिंगची पाबंदी असणारं हे षटक. 30 यार्डच्या आतमध्ये 9 फिल्डर. सीमारेषेवरती तुम्ही पाहाल तर अगदी लॉंग ऑफवरती उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओम पाटोळे सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना, त्याचबरोबर सीमारेषेवरती वाईडिश लॉंग ऑन इथे पॅक केलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर नरेश पाटोळे. अद्यापपर्यंत त्यानं 2 बॉल फेकलेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पहिला डॉट, त्यानंतर इथे विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानात. बॅट्समन अविनाश आलाय. अविनाशवरती विश्वास दाखवलाय.
नंबर 3 वरती बॅटिंग करत असताना त्याच्यावरती इथून फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. नरेश पाटोळे उजव्या हाताच्या बॅटरसाठी इथे राऊंड द विकेटने येत असताना यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. बरोबर आपण पाहताय स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका यष्ट्यांवरती आदळलाय. इथे जर कदाचित नरेश पाटोळेचा हात या चेंडूला जर स्पर्श झाला असता तर खऱ्या अर्थानं शेंद्रू संघासाठी हा स्पर्श पाहायला मिळाला असता. मात्र दैव बलवत्तर फलंदाजाचं सिंगल मिळतीये, धावफलकावरती जोडली जाईल. मात्र ही अतिशय रिस्की आणि धोकादायक सिंगल होती. नरेश पाटोळेनं प्रयत्न जरूर केले मात्र हाताला निश्चितच लाभला नाही. या अनुषंगानं सिंगल मिळाली. श्री गणेशा केलाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शहापूर ग्रामीण अर्थातच त्रिशा 11 आई गावदेवी शेंद्रुण. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय कल्याण ग्रामीणचा तुफान संघ मैदानावरती. निश्चितच काळ्या रात्रीला तुम्ही फोन करा भूषणदादा रोहणेंना. ज्या ज्या वेळेला तुमच्या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत ऑर्गनाईज करत असताना टुर्नामेंट तुम्हाला टीम कमी असेल तुम्ही फक्त एक फोन करा. तुमच्या निश्चितच फोनचा मान सन्मान ठेवला जाईल. भूषणदादा रोहणे वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन मैदानावरती उतरलेत. इथे आपण पाहताय तर 40चा पाठलाग ते करतायत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचं होतं, घुटना टेक. मात्र चेंडूवरती नियंत्रण नरेश पाटोळेचं चांगलं राहिलंय. जबरदस्त कामगिरी करतायत शेंद्रून संघ मैदानावरती. जबरदस्त सुरुवात देत असताना नरेश पाटोळे आपल्या नावाला साजेसा खेळ मेन इन व्हाईट कॉलरमध्ये मैदानावरती उतरलेत आणि कामगिरी अद्यापपर्यंत दर्जेदार राहिली आहे. फलंदाजी करत असताना अभ्यासपूर्ण बॅटिंग केली. त्यानंतर इथे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडत असताना कॅप्टन कुल समोर स्वतःला निश्चितच सन्मान देत आहे. चेंडूला हलक्या हातानं समोर प्लेस केलं. स्वतः गोलंदाज नरेश पाटोळेनं फॉलो थ्रू मध्ये चेंडू टिपलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक पहिलं संपलंय. विध्वंसक गोलंदाजी पाहायला मिळाली. परिस्थिती गंभीर झाली आहे. 1 बाद 1 धावा धावफलकावरती. भूमी 11 कुंदे. यस डीजे. मैच अतिशय दर्जेदार बहारदार आयोजन. जबरदस्त कामगिरी संपूर्ण आयोजन समितीची सातत्यानं राहिली आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित भगवा चषक 2026चा हा थरार मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गर्वाचा हा भगवा या ठिकाणी लहरत असताना तुम्ही पाहताय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा तब्बल 7व्या दिवसात आपण आहोत. 5व्या दिवसापासून आपण 5 दिवसापर्यंत आपण पाहिलं असेल तर दिवसाचा रणसंग्राम तुम्ही इथे अनुभवला. कल्याण नगर हायवेच्या अगदी लगत असणारं हे गोल मैदान. या मैदानाची चर्चा साता समुद्र पार सातत्यानं होताना पाहायला मिळाली. निश्चितच आमच्या एका दुपारी मित्राचा फोन आला. अर्थातच त्यानं सुद्धा आम्हाला सांगितलं विदर्भातनं मुकुटबन गावातनं निश्चितच सांगत होता की चौकार षटकार का जात नाही तुमच्या इथे, चेंडू कुठला आहे. त्याला सांगितलं कॅप्टनचा बॉल सुद्धा ट्रॅव्हल होत नाही असं कुठलं मैदान. जवळजवळ 70 मीटरच्या आसपास बाउंड्री असणार हे गोल मैदान. भगव्या चषकाचं हे दमदार आयोजन समितीला मनापासून कौतुक आणि या आयोजन समितीला निश्चित आपण या निमित्तानं कौतुक करूया, शुभेच्छा देऊयात. जबरदस्त हे सजवलेलं क्रीडांगण तुम्ही पाहताय. दर्जेदार कामगिरी पार पाडत असताना संपूर्ण आयोजन समिती पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत आणि ही मेहनत रंगारूपाला येत असताना गेली 31 वर्ष अविरत चाललेला हा कार्यक्रम येणाऱ्या 300 वर्षापर्यंत अबाधित राहो अशा शुभेच्छा आपण देऊयात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज ओम पाटोळे आलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली आहे राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पहा बॉडी लाईन हुक करण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. बॅटवरती मिळालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
तुम्ही पाहताय, नेहमीच तुम्ही पाहत असाल तर जितू पाटोळे दुसरं षटक हाताळत असतात. निश्चितच त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मॅचसाठी इथे मैदानावरती जरूर उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांच्या शुभेच्छा शेंद्रून टीमसाठी आलेल्या आहेत. वेगवान तेजतर्रार गोलंदाज, त्यांच्याच अगदी तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू ओम पाटोळे, राम पाटोळे यांचा सुपुत्र आहे. मैदानावरती चांगली कामगिरी पार पाडत असताना इथे चांगला टप्पा आउटसाइड द ऑप्शन पिच केलं, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव पाहायला मिळतोय. एक एक डॉट बॉल नंतर इथे मात्र चित्र बदलताना पाहायला मिळेल. एक एक डॉट बॉल नंतर कहाणी पलटताना पाहायला मिळेल. इथे पहा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं टाकलाय शॉट, फाईन लेग वरती फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी अडवलाय 30 यार्ड मध्ये. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मिळत नाहीये. टप्प्यावरती नियंत्रण सुंदर राहिलंय. ओम पाटोळे युवा यंगस्टर गोलंदाज, युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. आणि यावर्षीच्या हंगामात जर तुम्ही पाहत असाल तर राम पाटोळे आणि निश्चितच आई गावदी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या संघानं ओमला लॉन्च केलं. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. आणि आपल्या नावाला, आपल्या पप्पांच्या नावाला इथे वाव देत असताना, दाद देत असताना चेक करायचंय अंपायर रिव्ह्यू. यस, पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. अंपायर चेक करतील, तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. टेनक्विकची संपूर्ण टीम आमच्यासोबत या ठिकाणी जबरदस्त कामगिरी पार पाडतीये. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. रॉकी सर आमच्यासोबत, वन अँड ओनली. कल्याणपासून ते भगवा चषकाच्या या भगव्या मैदानापर्यंत निश्चितच त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा राहिलाय. दूरवरचं अंतर कापून बरोबर वेळेवरती येतात. त्याचबरोबर इथे येऊन डोळ्यात अंजन घालून चांगली कामगिरी या तीनही पंचांची राहिली आहे. धर्मेंद्र वर्मा सर, रवी सर, त्याचबरोबर रॉकी सर. यस, इट इज अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर पिच केलं, वाईड लाईनवरती आपण पाहताय. थोडंसं आतमध्ये घेतलं, उंची घेत असताना चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाजाला आतापाता नव्हता. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 40चा पाठलाग आहे मित्रांनो, मात्र ताकद ठेवतायत आई गावदेवी शेंद्रून हा संघ. नो बॉलचा कॉल. इथे नक्की काय घडलं हे पाहिलं जाईल. सिंगल एका धाबेसाठी येत आहेत. पंचांचा नो बॉलचा कॉल, त्यानंतर एक सिंगल सुद्धा मिळेल. कदाचित ओव्हर स्टेपिंग इथे केलं असावं गोलंदाजासाठी मित्रांनो. त्या ठिकाणी लक्ष्मण रेषा आहे, तिला जर तुम्ही ओलांडाल तर तुम्हाला दंडित केलं जात असतं. इथे ओमला दंडित केलं. अगदी आपण पाहताय तर त्या लाईनपासनं पुढे पाऊल कदाचित गेलं असावं. आणि पावलं टाकताना मित्रांनो, जवानीमध्ये जर तुम्ही असाल तर अशा पद्धतीची पावलं टाकताना विचार करत चला. आयुष्य जगत असताना, क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असताना अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. पावलं फार जपून चालावी लागतात. 16 वरीस धोक्याचं गोलंदाज ओम पाटोळे. फ्री हिटचा बॉल, मात्र त्याची मॅच्युरिटी चांगली राहिली आहे. ओम पाटोळेच्या माध्यमातून गती निश्चितच कमी केली, उंची कमी ठेवली. अगदी 6व्या-7व्या स्टंपपासून चेंडूला काढले. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. धावफलकावरती 1 गडी बाद 8 धावा. बॅटिंग करतायत भूमी 11 कुंदे. बनवायचे आहेत 40 डीजे. मात्र संघर्ष चांगला करतायत. 39 धावा बनवल्या. 40 धावा बनवत असताना आम्ही सुद्धा चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातो. या वर्षीच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेली टीम आहे. अर्थातच नरेश पाटोळे यांचं ओपिनियन ज्या वेळेला निखिल ठोंबरे सरांनी घेतलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं यावर्षीच्या हंगामात आम्ही 5 टुर्नामेंट खेळलोय. 2 ट्रॉफी आमच्या गावात आम्ही मानानं मिरवल्यात. समोरून भूमी 11 कुंदे हा संघ जायंट किलर म्हणून या संघाकडे सातत्यानं पाहिलं जातं. अगदी आपण पाहताय मागच्याच कदाचित महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल गोरेगावची फ्रेंच ट्रॉफीची टुर्नामेंट, ज्या ठिकाणी आपल्या विजयाचा झेंडा त्यांनी गाडला. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीण विपक्ष शहापूर ग्रामीण असा सामना. 40चा पाठलाग करत असताना इथे पहा थ्रो आलाय. मागे बॅकअप होतं, तिथे अडवत असताना चूक केली. थ्रो फेकल्यानंतर चेंडू कशा पद्धतीनं ट्रॅव्हल झाला यासाठी विचार विनिमय केला जातोय. सल्ला दिला जाईल. युवा यंगस्टर खेळाडू आहे ओम पाटोळे. इथे थ्रो फेकत असताना चूक केली.
या एक एक धावेच्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात मित्रांनो. विश्वचषक गमावलेली न्यूझीलंडची टीम तुम्ही आठवा, ज्या वेळेला एका धावेसाठी 2 वेळा सुपर ओव्हर खेळण्याचा निश्चितच योग आला होता. 2 वेळा सामना टाय झाला आणि त्यानंतर त्यांना निश्चितच सामना गमावावा लागला होता. इथे चांगला चेंडू, चांगला टप्पा पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट पकडून चेंडूला रिलीज करत असताना सिमेंटच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर, अंदाज, कॅप्टनचा चेंडू हातामध्ये मिळालाय आणि टप्प्यावरती नियंत्रण जर तुम्ही पाहाल तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज नरेश पाटोळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय स्वतःनं आणि निश्चितच चांगला टप्पा तो हाताळतोय. पहा मित्रांनो, यापुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल शिदाची उमरोली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब अंबरजे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शिदाची उमरोली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे. त्यानंतर सामना तुम्ही पाहू शकाल साई स्टार अल्याणी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल अन्साई माता अस्नोली. आजूबाजूच्या गावातील 2 टीम खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर चौथा सामना तुम्ही एन्जॉय कराल शिवशक्ती तुते आणि त्यांच्या विरोधात दसई. आजच्या रात्रीचा पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय. 40चा पाठलाग सुद्धा इथे मेहनत करायला लावतोय भूमी 11 कुंदे या टीमला. एका बाजूने धावा रोखण्यात यश जरूर मिळालंय. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय 11, त्यानंतर या 2 आल्या 13 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात धावा जरूर कमी आहेत, मात्र मैदानावरती बॅटिंग करत असताना संकेत दळवी शांतीत क्रांती करण्याच्या तयारीत. 11 चेंडू तो फेस केलाय, 8 धावा त्यानं बनवल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन अविनाश. इथे हा चेंडू समोरच्या दिशेला विध्वंसक गोलंदाजी करत असताना नरेश पाटोळे आणि त्याच्या विरोधात अभ्यासपूर्ण बॅटिंग या ठिकाणी केली जाते. 5 षटकांचा लंबा फॉर्मॅट, मोठा फॉर्मॅट आहे. निश्चितच फलंदाज संकेतला माहिती आहे, अविनाशला माहिती आहे विकेट राहिल्या तर धावा येत राहतील. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय 12 वरती. जो रन रेट इथे आपण पाहताय करंट रन रेट 4.94. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3रं षटक नरेश पाटोळे हाताळत असताना इथे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पार पाडतायत. 40 धावा जरूर आमच्या पदरात आहेत, मात्र डिपेंड करण्याची ताकद आम्ही ठेवतोय. मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि शिवछत्रपतींचा इतिहास निश्चितच महाराष्ट्राला आहे. धावा कमी आहेत, वाचवण्याची ताकद आमच्यात आहे, धमक आहे, ही दाखवायला सुरुवात केली आहे. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. एखादा संघ असता 40 धावा आमच्या पदरात आहेत. 40 धावा इथे डिपेंड करायच्या आहेत. 5 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले, त्यानंतर कशा धावा रोखायच्या हा विचार केला असता प्रश्नात पडले असते. मात्र धुरंधर योद्धे तुम्ही पाहताय. अर्थातच जयेश भाऊ पाटोळे यांनी प्रस्तुत केलेली टीम त्रिशा 11 आई गावदेवी शेंद्रुण. चांगली गोलंदाजी ते करतायत. षटक क्रमांक 3 संपलंय. 5.00 ची सरासरी. वातावरण गंभीर झालंय. धावफलकावरती 1 गडी बाद, 15 धावा. बॅटिंग करतायत भूमी 11 कुंदे. डीजे
आता गणरायाचं अगदी आपण पाहताय तर पूजन आणि आगमन डाम डवलामध्ये या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये झालं. गणेश जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आपण देऊयात. मागी गणेशोत्सव चालू झालाय आणि त्याच्या सोबत या ठिकाणी क्रिकेटची मेजबानी अर्थातच सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे, कैलासदादा भांडे आणि संपूर्ण आंबेडकरांनी ही जबरदस्त पर्वणी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी दिली आहे. गणपती सोबत क्रिकेट वेगळीच मजा मित्रांनो. इथे पहा निश्चितच आपण पाहत आहे विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना चूक केली. गोलंदाजानं चेंडू चांगला टाकलाय. बाईचा इशारा येतोय. हात दाखवत असताना आमचे धर्मेंद्र वर्मा सर त्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय तर जरूर मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही जाल, थोडंसं बाहेर जाल. नैसर्गिक आणि निसर्गाच्या खुशीत वसलेला हा संपूर्ण परिसर आहे. थंडी तुम्हाला जाणवेल, मात्र मैदानावरती आल्यानंतर जो मैदानावरच्या क्रिकेटचा गरमाहट आणि गरमी इथे पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा विचारात पडा. लेग ब्रेकचा मारा, फिल्डर बीट केलाय, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळाली. लक फॅक्टर ऑन. बॅट्समन ठोकतोय चौकार. फिरकीचा जादूगार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरनं तुम्हाला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त झाली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. ते जाऊन पोहोचलं ते 25 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. संकेत दळवी 14 वरती खेळतोय. अविनाश जुगरे मैदानावरती बॅटिंग करत असताना 9 वरती. धावफलक काय चेक करायचंय. ओके, ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला बॅटिंग करत असताना त्यावेळेला तो विकेटच्या मागे आहे की नाही हे चेक करायचंय. ओके, चला तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. रॉकी सर या आपण. पहा, ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला तो यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळलाय. डिलिब्रेट असेल, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाही. इथे रॉकी सरांची घारीची नजर तुम्हाला पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंचं सुद्धा कौतुक आपण करूया. दोन्ही पंचांचं कौतुक आपण करूयात. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर, अचूक या ठिकाणी नजर बांधणी करत असताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनापासून कौतुक करूयात. याचा अर्थ असा आहे, रात्र जरी सरत असली तरी सर्वजण आपण जागे आहोत. सर्वांना शुभेच्छा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. याच खेळावरती तुम्ही आम्ही सर्वांनी अगदी जन्माला आल्यापासून प्रेम केलं आणि खऱ्या अर्थानं या खेळाला आज धर्माचं स्वरूप प्राप्त झाले. इथे आडव्या बॅटनं खेळतायत. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहे. ओम पाटोळे एका टप्प्यावरती पकडलं, धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवतील. चौथ्या षटकात आपण आहोत. 22 धावा धावफलकावरती. साहिल पाटोळे स्वीट पॉइझनचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना फिरकीचा जादूगार, लेग ब्रेक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज, युवा यंगस्टर विश्वास दाखवलाय शेंद्रुणकरांनी, विश्वास दाखवलाय पाटोळे परिवारानं आणि हा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. इथे पहा पॉइंटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का? बॅकअप नव्हतं. त्या ठिकाणी आपण पाहताय थोडासा अभ्यास कमी असावा, अभ्यास कमी पडला असावा. इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. नजर हटी आणि त्यानंतर दुर्घटना घटी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खायचा नसतो. चौथ्या धावेचा प्रयत्न करत होते आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी मैदान सोडावं लागलंय. फलंदाज झालाय धावबाद. ही इज गॉन. हा चेंडू आणि 15ची गरज. 6 बॉल शिल्लक, 15 धावा इथून बनवाव्या लागतील. अगदी आपण पाहताय 7व्या रजनीला आपण सुरुवात केली आणि पहिल्याच मॅच मध्ये नेल बायटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळेल. 40 धावांची लो स्कोरिंग मॅच. तुम्हाला निश्चित असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल. ज्या वेळेला सामना पूर्वार्धात संपला, 40 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती भूमी 11 कुंदे सारखी मातब्बर बॅटिंग लाईनअप उतरली. रॉकी सर यांच्यासोबत आमची चर्चा झाली
कदाचित ही मॅच 3 किंवा 4 षटकामध्ये फिनिश होईल असं वाटलं होतं, मात्र इथे पाहायला मिळतंय हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 15 धावांची गरज. जबरदस्त कमबॅक केलंय ते मैदानावरती टीम आई गावदेवी शेंद्रुण या टीमनं. आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे. किशोर परटोळे सर, आपण आला असाल तर आपला संपूर्ण संघ या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. हा सामना संपण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करून लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे, याची काळजी घ्यावी लागेल. आजच्या रात्रीची पहिली मॅच, आजच्या रजनीची पहिली मॅच, नेल बायटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 15 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे सर्वांना. निश्चितच एक जबरदस्त मेजवानी या ठिकाणी आलेली आहे. रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो, कुणीही झोपायचं नाही. 6 बॉल आणि 15ची गरज. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे का घाव पत्थर पे, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे जिद्द चिकाटी मेहनत दाखवली आहे आणि तिथंच तशाच पद्धतीनं पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे, त्या ठिकाणी जातोय गलीमध्ये आणि निश्चितच एक सिंगल धावेचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिंगल मिळेल, धावफलकावरती जोडलं जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय ते जाऊन पोहोचलं 26 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करत असताना इथून फार मोठा संघर्ष वाट्याला आलाय भूमी 11 कुंदे या संघाच्या. ताकद लावावी लागेल, जिद्द चिकाटी मेहनत करावी लागेल. स्ट्राइक एंडवरती फलंदाज तयार. भूषण शेलार ताकद ठेवतो, निश्चितच विश्वास त्याच्यावरती ठेवलाय. हा विश्वास या ठिकाणी त्याला सार्थ ठरवावा लागेल. शेवटचे 5 बॉल आणि 14 धावा त्याला बनवायच्या आहेत. 5 चेंडूंवरती बनवाव्या लागतील. 14 धावा बनवल्या जातील का, की मैदानावरती गोलंदाजी करत असताना या ठिकाणी यश मिळवेल टीम आई गावदेवी शेंद्रुण हा संघ. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. शेवटच्या षटकासाठी अशोक निचिते या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारित केलंय. वाकडा तिकडा 5-7 पावलांचा रनअप आणि त्यानंतर टाकलेला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाने दिली आहे ललकार. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. धन्यवाद. 4 बॉल आणि 14 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. मैदानावरती जबरदस्त द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळतोय, झुंज पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करतायत, मात्र हा 40 धावांचा पाठलाग जवळजवळ 400 धावा असाव्यात अशा पद्धतीचा डोंगर या ठिकाणी उभा झालाय. 4 बॉल 14ची गरज. निश्चितच दूरवरचा प्रवास करून येत असताना भूमी 11 कुंदे संघासाठी रस्त्यामध्ये अनेक अडचणी, अनेक अडथळे, अनेक डोंगर, अनेक नद्या आडव्या आल्या असतील मित्रांनो, मात्र त्यांना सर्वांना सामोरं जात असताना तुम्ही लक्षापर्यंत या ठिकाणी मैदानात पोहोचलात. इथे सुद्धा तुम्हाला निश्चितच तशा पद्धतीनं जावं लागेल. वाईट बॉल आलाय, एका धावेची मदत मिळाली आहे. स्कोरबोर्ड तुम्ही पाहताय एकंदरीत 27 या आकड्यावरती. 4 बॉल आणि बनवायच्या आहेत 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा. शेवटच्या 4 बॉलवरती इथे 13 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील. बॅट्समन मैदानावरती स्ट्राइक एंडवरती, फलंदाज रोशन घायाळ. बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानात पेश करत असताना 4 बॉल 13चं समीकरण होतं. आलेला डॉट बॉल चेक करायचंय. बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. अंपायर डिसिजन, इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रॉकी सर सातत्यानं ज्यांना बिझी ठेवलं जात आहे. इथे हा चेंडू पाहायला जातोय, चेक केलं जातंय. टेनपिक वाहिनीच्या माध्यमातून अतिशय दुधासारखं शुद्ध लाईव्ह कव्हरेज तुम्ही एन्जॉय करताय. टेनपिक वाहिनीला मित्रांनो, आपण जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेनपिक वाहिनीच्या माध्यमातून चाललेला हा रणसंग्राम. कुणालदादा म्हात्रे
धनराजजी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात. गेली 8-10 वर्ष या संपूर्ण टीमनं कंपनीनं जे यशाचे उच्च शिखरे पादाक्रांत करत असताना तुम्ही पाहताय, मेहनत आहे त्याच्या मागे. डोळ्यामध्ये अंजन घालून सर्व कॅमेरामन काम पाहतायत. वाईट बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय मिळाला आहे. इट इज अ वाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट येतंय की काय, अशा पद्धतीने इथे मिळालेली ही सिंगल धाव. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. लाईन सोडायची नसते मित्रांनो, लाईन सांभाळणं गरजेचं आहे. निश्चितच आयुष्य जगत असताना असू द्यात किंवा क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना असू द्यात, तुमची लाईन चांगली पाहिजे. इथे गोलंदाज वाईट टाकतोय. अशोकचा हा बॉल, इथे पहा इनसाइड आउट, फटका चांगला खेळतायत. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषेच्या जवळ पकडतायत, फेकतायत. दुसरी धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. 4-12चं समीकरण होतं. 2 धावा आल्यात. 3 बॉल आणि 10 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. अजूनही मॅच संपलेली नाही, सामना अजूनही संपलेला नाही. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती रोशन घायाळ आणि खऱ्या अर्थानं त्याच्या अदानी इथे घायाळ करत असताना तो पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धावेचा फटका तो खेळलाय. इथे आपण पाहत आहे 3 बॉल 10चं समीकरण. गोलंदाज अशोक निचिते. इथे चांगला टप्पा अपस्टंपच्या बाहेर. इथून चेंडूला निश्चितच गॅदर केलं जाईल, फेकलं जाईल. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि अयशस्वी. जितक्या वेगानं तो धावत होता, सरळ येतोय आपल्या डगआउटच्या दिशेनं आराम करण्यासाठी. फलंदाज बाद, रन आउट. या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आई गावदे स्पोर्ट्स अंबर्जे, आपण या ठिकाणी त्वरित टॉस करण्यासाठी या. सामना जवळजवळ समाप्तीच्या उंबरठ्यावरती आहे. जसा हा सामना संपेल तसा लगेचच दुसरा सामना चालू झाला पाहिजे, याची काळजी आपण घेऊयात. अंबर्जे संघ, आपणास विनंती आहे आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. 2 बॉल 10 धावा, 2 चेंडू 10 धावा. अजूनही समीकरण तुम्ही पाहिलं तर दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे, सामना ज्वलंत आहे. मात्र मैदानावरती व्हाईट कॉलरमध्ये उतरलेली आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण ही टीम जर तुम्ही पाहत असाल तर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. 40 धावांचं लक्ष होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भूमी 11 कुंदे सारखा मातब्बर संघ सुद्धा इथे दमछाक झालेला पाहायला मिळाला. अजून मॅच संपलेली नाही मित्रांनो. 2 बॉल 10ची गरज. 2 मोठे फटके खेळावे लागतील, 2 मोठे प्रहार करावे लागतील. 1 षटकार 1 चौकार जर आला तर इथून मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतं. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळा मित्रांनो. अजून आपल्याला संपूर्ण रात्रभर भरपूर मोठं शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. दूरवरचं अंतर कापून भरपूर सारे संघ या ठिकाणी येतात आणि निश्चितच सर्वांसाठी पर्याप्त वेळ या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल. 2 बॉल 10ची गरज. बॉलर तयार अशोक. इथे आडव्या बॅटनं शॉट ऑन पुल, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. वाईड लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी सोपान भोईर चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं, फेकलं, धावबाद होत आहेत आणि या मॅच मधली हवा या चेंडूनं बाहेर काढली. अशोक निचितेनं जबरदस्त खेळ सादर केलाय. चांगली गोलंदाजी तो करतोय. नरेश पाटोळे आणि कंपनीचं मैदानाच्या आतमध्ये आपण सहर्ष स्वागत आणि कौतुक करूयात. 40 धावा सुद्धा डिपेंड करण्याची ताकद ते ठेवतायत आणि निश्चितच एक ललकार आजच्या रात्रीला त्यांनी दिली आहे. कालच्या रात्री तुम्ही पाहिलं असेल आई गावदेवी आसनगाव हा संघ इथे मैदान मारलं. शेवटच्या मॅच मध्ये अर्थातच जय बजरंग कारिवली सारखा मातब्बर संघ त्यांनी परास्त केला. पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बबलू पाटीलची टीम विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर जयशंकर चांदई या संघाला पराभूत केलं. क्वालिफायरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जबरदस्त खेळ सादर करत असताना इथे शेवटच्या बॉलवरती चांगला प्रहार जरूर केलाय. मात्र पर्याप्त असेल का हा प्रश्न आहे आणि हा सामना पाहता पाहता खिशामध्ये टाकलाय आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या टीमनं. अर्थातच जयेशदादा पाटोळे यांची त्रिशा 11 आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघ या ठिकाणी झालाय विजयी. चला अंबर्जे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.